जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आणि आजची व्हिडिओ तर खूपच खास होणार आहे। खूप म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मी युट्यूबला व्हिडिओ टाकले असतील त्यांच्यापैकी सगळ्यांमध्ये एक बेस्ट व्हिडिओ म्हणू शकता ती आजची व्हिडिओ असणार आहे। कारण पण तसंच आहे, आमच्या पप्पांचा 50वा बर्थडे दरवर्षी बर्थडे असतोच, पण यावेळेचा जरा खास आहे कारण 50वा बर्थडे आणि दरवर्षीप्रमाणे साजरा न करता आम्ही थोडासा त्यांच्यासाठी एक नाही का फंक्शन आयोजित केलेले आहे। तिथं त्यांचे मित्रमंडळी, कंपनीतले मित्रमंडळी, गावाकडचे सगळेजण बोलवलेत, त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेत। त्यांना एवढी सुद्धा भनक नाहीये त्या गोष्टीची, तर सगळं आज त्या गोष्टीवर व्लॉग होणार आहे। आणि 100% तुम्ही जर असं एक मन लावून हा व्लॉग बघा, तुम्हाला पण काही गोष्टी फील होतील, तुम्ही देखील इमोशनल होऊ शकता। अजून एक कोइन्सिडन्स, आज फादर्स डे पण आहे। म्हणजे बघा, विचार करा, माझ्या पप्पांचा बर्थडे फादर्स डे एकत्र आला। कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला। आणि मित्रांनो, आता मी चाललोय मस्तपैकी दरवेळेस सारखं, केस नाही येत मला म्हणून दाढीच करायला चाललोय। दाढी करतो थोडीशी, आपले कट वगैरे मारतो, थोडं चांगलं दिसायचंय। आणि इथून मी जाणार आहे थेट कोथरूडला, थोडी दाढी करूयात, मग तुमच्यासोबत बोलू। तर मित्रांनो, आता मी आलोय कोथरूडला केक घेण्यासाठी स्पेशल, कारण केक पण आम्ही कस्टमाइज केलाय। आता बर्थडे एवढा मोठा करायचा म्हणजे केक पण कस्टमाइज केलाय। 4-1 किलोचा केक आहे, त्यात अनुष्काचा पण बर्थडे असतो, माझ्या बहिणीचा, तुम्हाला माहितीच आहे। सो त्यासाठी पण इथूनच केक घ्यायचं ठरवलं आणि कस्टमाइज केलेला, त्यासाठी पण केक इथून जायचंय, केक उचलायचंय। 4 वाजलेत, 6-7चा टाइम दिलाय कार्यक्रमाचा। असं झालंय की आता इथून मी घरी कधी जाणार, केक कधी घेऊन जाणार, तिथं जाऊन बघायचंय। डेकोरेशन पण चालू आहे, लय म्हणजे लेट झाले, थोडी घाई व्हायला लागली सगळ्या गोष्टींची। आणि ऍक्च्युअल मध्ये आता थोडी माझी फाटायला चालू झाली, कारण सगळी लोक बरोबर टायमिंगला पोहोचणार आहे आणि टायमिंग पर्यंत सगळ्या गोष्टी रेडी झाल्याच पाहिजे। नाही जर झाल्या तर मग काय, थोडं थांबून करावं लागेल कार्यक्रम, बाकी काय दुसरं काय होणार आहे। पण कार्यक्रम चांगलाच होणार आहे असं नाही वाटत, मस्त मजा येणार आहे। आमच्या पप्पांना तर काल रात्री पण 12 वाजता केक कापला मी, त्यावेळेस पण असंच हाताला आलो, तर बहीण आणि पप्पा जागे होते की केकची ऑर्डर होती की आता 12 वाजता केक कापायचा। मी म्हणली नाही हो, केक नाही आणला तुमचा असं तसं। पप्पा म्हणले ठीक आहे, काही विषय नाही, जाऊ दे, चल ग बाय अनुष्का झोपायला। आणि असं म्हणून ते झोपायला गेले। मग नंतर हळूच केक कापला, मग त्यांना ते आनंद झाला की बापरे केक आणलाय माझ्यासाठी, तेवढं त्यांना खूप आनंद झाला। हे जर बघितलं ना, कुठं ना कुठं आज मला असं फील होते की पप्पा इमोशनल होतील आज, असं मला गट्स फिलिंग येतात। पप्पा काय, इव्हन खूप सारी लोक आमच्या फॅमिलीमधले असतील किंवा मित्रपरिवार असतील, होतील इमोशनल आज, असं वाटतंय मला। सो बघूयात तिकडे कार्यक्रमात कसं काय होतं, पण आधी आपण केक घेऊयात। मित्रांनो, काम 25 झालंय, काम 25। इकडे केक घेऊन सुदर्शन मागं बसलेला आहे, त्याच्या मांडीवर एक केक आहे, इकडे दुसरा एक केक आहे। आणि टाइम पण 5 वाजून झालेत आता, आणि कसं काय व्हायचं नियोजन आम्हाला ठाऊक नाहीये। केकनी चांगलीच अब्दा केली। आता फिल्मिंग गाडी ना आपली, त्यामुळे दिसत नव्हतं, आता दिसायला लागले। स्वराजला आम्ही एका ठिकाणी थांबवलंय, खायला पाठवलंय, तो खायला घेतोय, आम्ही केक घेतलेत। आता हळूहळू 50च्या स्पीडने आपली गाडी ओढत आता पोहोचणार आहोत आपण ठिकाणाला, आणि तिथं बघणार आहोत कसं कसं काय नियोजन चाललंय। तिथून मग कट टू घरी येऊन आवरून सगळे तिकडे निघायचं। A few moments later. मित्रांनो, किस्सा असता डेंजर झालाय, आणि कोथरूडून केक आणला आणि त्या केकची हालत बघा काय झाली। इकडून एक साईडला अख्खा पिचकलाय, इकडून हे झालंय। आणि मला आता ऐन मोमेंटला टेन्शन आलंय, कारण अर्ध्या तासात सगळेजण इथं येणार आहेत। प्रॉपर ते वाटी, मी काय म्हणताय की काय करताय, ऐक वाटी डिझाईन एकदम नॉर्मल पाहिजे, एकंदरीत प्रॉपर लागलेले आहेत। खूप मेहनतीने आम्ही केक आणायला गेलो होतो कोथरूडला, आणि गाडी जाते आता हळू झाली, पण झटक्यामध्ये काय विषय झाला काय नाही। बघू शकता अख्खा केक टिल्ट झालेला आहे। आणि ते इकडचं हे डेकोरेशन बघा, या साईडचं डेकोरेशन बघा, एवढं भारी डेकोरेशन केलं, इथं लोकांची अरेंजमेंट केली, इकडे जेवणाचा सगळा सेटअप लावलाय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या। तिकडे प्रोजेक्टर पण लावून झालेला आहे। ऐन मुमेंटला केकनी झोका दिलाय। मित्रांनो, सोबडीत कोंबडी विषय चालू आहे आता काहीतरी। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय ठिकाणाला, सगळ्या गोष्टी तिकडे आवरून वगैरे झालेल्या आहेत। केकचा तर शॉट तुम्हाला माहितीच आहे कसं काय झाला, ठीक आहे, काही विषय नाहीये। घरी गेलो, मागाशी मी आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर बाहेर आलो, कपडे घातले, आवरला आणि निघतोय आता। म्हणजे पोहोचलो 5 मिनिटं, सगळेजण येऊन थांबले आहेत तिथं। आणि नेमकं शॉट असं झालंय
की आंघोळ करताना माझ्या डोळ्यामध्ये साबण मी असं जोर चोळलं, माझे डोळे डायरेक्ट बघा असे दिसतात का, लाल लालच पडलेत डायरेक्ट असे. मला सुधरणं काय झालं ना, असं डिमडिम झाल्यासारखं वाटायला लागले. पप्पांची गाडी आता मागून येते माझ्या. आता आम्ही तिघेजण चाललोय पुढं, बाकी सगळेजण तिथे रेडी आहेत. पाठवतो. चालू करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. मला नाही सांगितलं सांगू नका. आज इथं सर्वजण जमलेले आहात. आमच्या एका गावाकडून त्यांचे मित्रपरिवार आलेत, घरात बसले त्यांचे मित्रपरिवार आले, किंवा बाकीचे अजून फॅमिली मेंबर्स एका कॉलवर एवढ्या तातडीच्या कॉलवर इथं आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी सर्वांचं आभार मानतो की वेळात वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि राहिली गोष्ट दुसरी की थोडासा उशीर झाला, त्यासाठी जरा सॉरी. कारण धावपळ करायला पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम मी करत होतो आणि धावपळ खूप झाली यामध्ये. सो थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, पुढच्या वेळेस असं काय होणार नाही. तर आज वाढदिवस आहे आमच्या पप्पांचा. वाढदिवस तर दरवर्षी होत असतो, पण यावेळेस जरा खास आहे कारण 50वा बर्थडे आमच्या पप्पांचा. तर 50वा बर्थडे म्हणून म्हटलं की जरा पप्पांचा बर्थडे जरा खास करावा. त्यांना काय आयडिया तर नव्हतीच, पण थोडीफार कुठून तरी बनक लागली आता शेवटी. तर जाऊ दे, आता काय असं दाखवा की तुम्हाला माहितीच नाही काय खोटं. तर सगळ्यांकडून पप्पांच्या मित्रांना बाकी सर्वांना तर माहितीच आहे पप्पा कसे होते काय होते. तरी पण आमच्याकडून एक छोटीशी आम्ही एक सरप्राईज व्हिडिओ क्लिप केली पप्पांची, एक जर्नी पूर्ण त्या व्हिडिओमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. आणि आता मी व्हिडिओ प्ले करतो, तुम्ही लहान लेकरांनी तर शांत होऊन ऐका, कालवा करू नका, फ्लो मध्ये जरा लाईट बंद कर ना. त्यामुळे काही फोटो ब्लर असतील तर थोडं सावधान घ्या. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून इथं आज या फंक्शनची शोभा वाढवण्यासाठी आला. वाढदिवस तर दरवर्षी असतो, आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या वडिलांचा 50वा वाढदिवस आहे, ज्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. तरी आमच्याकडून आमच्या पप्पांसाठी एक सरप्राईज व्हिडिओ. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतारे असतातच. असेच चढ उतारांना सामोरे जाऊन ज्यांनी शून्यातून एवढं मोठं साम्राज्य उभं केले, हेच आमचे पप्पा, द फॅमिली स्टार नामदेव कनेकर. सुरुवातीपासून सुरू करूया. 22 वर्ष माय लाईफ माय रूल्स ह्या विधानावरती जगत असणाऱ्या नामदेव कनेकरांच्या आयुष्यात रोल करण्यासाठी एका लक्ष्मीचे पदार्पण झाले आणि तिथूनच खऱ्या आयुष्याला त्यांची सुरुवात झाली. नंतर या फॅमिली स्टारच्या आयुष्यात एका हिरोची एंट्री झाली, तो म्हणजे स्वतः मीच, ऋषी कनेकर. बिकट परिस्थिती असून देखील पप्पांनी आम्हा लेकरांना कधीच काही कमी पडू दिले नाही. ऋतूच्या जन्मानंतर तर आमची एक कंप्लीट फॅमिली तयार झाली. ते म्हणतात ना, हम दो हमारे दो. आमच्या पप्पांमुळे घरातील वातावरण हे नेहमीच प्रेमळ, मजेशीर असंच राहिले. पण त्याचसोबत आम्ही कठीण परिस्थितीला पण सामोरे जात होतो.
पण मराठी माणसाला कधीच चॅलेंज करायचं नसतं आणि त्यात परिस्थितीचे चॅलेंज हे आमच्या पप्पांनी स्वीकारलं आणि ह्या बार्शीच्या पठ्ठ्यांनं जोखीम उराशी घेऊन पहिलं पाऊल उचललं, ते म्हणजे पहिली लेथ मशीन. डोक्यावर अमाप कर्ज होतं पण मनात जिद्द होती. रात्रंदिवस एक करून आमच्या पप्पांनी कष्ट केले आणि अजून एक स्वप्न पूर्ण केलं, घर. अहो घर कसलं, पप्पांनी जणू पुण्यासारख्या चंदेरी दुनियेत महालच बांधला की. एवढ्या सगळ्या धावपळीत पण घर, परिवार, संसार ह्या सगळ्यांचा नंबर नेहमी पहिलाच असायचा. पप्पांनी आमच्यावर कधीच दुर्लक्ष केलं नाही. असे आमचे ऑलराऊंडर पप्पा. पप्पांचे कष्ट, आईची साथ आणि देवाचा आशीर्वाद यामुळे आमची भरभराट होतच राहिली आणि एका मशनीवर केलेली सुरुवात त्याचं रूपांतर हळूहळू एका कंपनीमध्ये झाले. एवढंच नाही तर त्या कंपनीचं एक्सपान्शन त्यांनी सोलापूरला देखील केले. सोलापूरची कंपनी, पुण्यातली कंपनी, घर, गाड्या एवढ्या सगळ्यांचे मालक जरी असले तरी त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच. आयुष्याचा गाडा मम्मी आणि पप्पांच्या जीवावर जरी चालत असला तरी आम्ही दोघं बहीण भावंड कुठेच कमी पडलो नाही बरं का. मी आणि ऋतूनी नेहमीच पप्पांची मान अभिमानाने उंचवली. आमच्यासाठी त्यांनी आजपर्यंत जे काही केलं त्याचं आम्ही सार्थक केलं आणि एका बापाला अजून कसली अपेक्षा असते हो. जशी प्रभू श्रीरामांना लक्ष्मणाची साथ लाभली होती तशी आमच्या पप्पांना साथ लाभली ती आमच्या काकांची. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात एक मित्र, भाऊ, एकमेकांचा आधार असं म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. शहरात गेले, कंपनीचे मालक झाले म्हणून गाव विसरले असं नाही बरं का. आमचे बाप्पा अजूनही आनंदाने शेती करतात, घरच्यांची काळजी घेतात. त्यामुळे मी आधीच म्हटलं होतं ना, द फॅमिली स्टार. आणि राहिली गोष्ट आमच्या घरच्या खऱ्या लक्ष्मीची म्हणजेच आमच्या मम्मीची. मम्मीबद्दल सांगायला गेलं, अरे एक मिनटं, तुम्ही तिच्याच तोंडून ऐका ना. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही असंच कायम हसत राहावं ही ईश्वरी चरणी माझी प्रार्थना. आमच्या लग्नाला झाले असतील आता 28 वर्ष पूर्ण. पण मी सांगते तुला की 28 वर्षामध्ये नाही का असं मला म्हणजे टेलिकॉम होते तेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा ते चांगल्या कंपनीत होते. पण आमच्या वडिलांची इकडं चांगली परिस्थिती बरं का. अशी बी नाही मोठी म्हणजे अशी मोठी नव्हती पण बऱ्यापैकी होती. सर्व्हिसदार माझी वडील होते. मग इकडं ह्यांची एवढी नव्हती बरं का अशी परिस्थिती. पण मला जसं तिकडं ठेवलं तसं ह्यांनी इकडं ठेवलं. कायम पहिल्यापासून ठेवलेलं आहे, कुठल्याच गोष्टीचं कमी केलेलं नाही किंवा काय घ्यायचं. तेव्हाच्या काळात जरा वेगळंच होतं की आता 28 वर्ष म्हणल्यावर होते चांगले म्हणजे परिस्थिती चांगली होती. पण पायाला पोळं तेव्हा आमचं खरं दिवस म्हणजे स्ट्रगल म्हणते की ते दिवस होता आमचं. पण त्या काळात सुद्धा त्यांनी म्हणजे चांगला आम्हाला सांभाळ. मग ऋषी नंतर झाल्यावर एकदम लहान होता तो, 5-6 महिन्याचा असेल तेव्हा ते. आणि मग तेव्हा काम भेटत नव्हतं म्हणजे ते टेलिकॉममधून त्यांना ब्रेक दिला ना. मग परत नंतर पायाला जखम असल्यामुळे त्यांना कुठंच कामाला घेत नव्हती काय नव्हती. ऋषी लहान होता. अक्षरशः अशी परिस्थिती होती की खायचं म्हणलं तरी आम्हाला असं वांद होतं नाही का. मग कामाला जात होते त्यांनी तेव्हा गाडी का कुठली काय सायकलवर जायची आणि त्याच्या पायाला अशी जखम होती. पण त्यांनी घरी कधीच बसले नाही ते म्हणजे एक कामाच्या बाबतीत त्यांनीच हालगर्जीपणा कधीच केला नाही. एक दिवस आम्हाला असं खायला सुद्धा भेटायचं नाही म्हणजे असं एवढं किराणा भरमण किंवा काय नाही असं उसणं पासणं लोकांकडून 100-200 म्हणलं तर आम्ही घेतलेलं आहे दुसरीकडून. मला किंवा माझ्या लेकराला कधीच कमी केलं नाही काहीच नाही. तवा चालले आमचा काळ इतका बेकार होता की म्हणजे आयुष्यात असं कोणालाच देवाची बी कृपा नाही का आमच्यावर लाभली म्हणली. मग तिथून जेव्हा ऋतुजा झाली मग तिथून परिस्थिती नाही का सुधारायला असं चालू झाली. मग परत पोरं मोठी होती गेली. तुळशी झालं तर शिक्षणाच्या बाबतीत 1 नंबर असायचे पहिल्यापासून, पहिल्या वर्गापासून 12वी पासून नाही का. दोन्ही पोरं टॉपर. मग 4थी मग 5वी मग स्कॉलरशिपमध्ये यायची. त्याच्यामध्ये नंबर आणत आता म्हणजे आम्हाला बी उल्हास जागायला लागला आणि ह्यांना पण असं नाही का माझ्या पोरानं प्राऊड फील केलं असं त्यांना वाटायला. खरं आम्हाला म्हणजे जागण्याचा आनंद. मग पोर असं होत 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 नाही का सुधरत. पहिली मिशन घ्यायला तर त्यांच्याकडे पैसे बी नव्हते. मला वाटते गावाकडे अण्णांनी मदत केली त्यांना. ती बी व्याजानं पैसे काढून पैसे अगोदर दुसऱ्याच्यावर काम केलं ह्यांनी किती तर वर्ष काम केलं. मग तीच भाड्याने मिशन घेतली. मग तिथून मग परत खरं एक मिशन घेत नाही का एवढं मोठं केलं ते. आणि आता तर जरा पहिलं कसं होतं चिडचिड होतं जरा थोडंफार नाही का रागवायचे हे करायचे. पण आता एवढं छान झालं की एकदम देव माणूस सारखं झाले तर आम्हाला कुठल्याच गोष्टीच कमी नाही. जसं म्हणून तसं हो पूर्व दिशा असते. कोणी बी पोरं म्हणू द्या आम्ही म्हणू द्या एवढं शांत झाले ते ना म्हणजे इतका बदल झालाय की मी खरंच आता हे सांगू शकत नाही. इतक्या आनंदात आहे ना म्हणजे हॅपी फॅमिली आहे आता सध्या म्हणलं तरी.
प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ उतार होतच राहते आणि आयुष्यात एकदा तर खडतर दिवस येतातच, पण त्यातून आम्ही एवढे खडतर दिवस आलते पण त्यातून बाहेर निघालो देवाच्या कृपेने. आणि त्याचं इतकं सोनं झालं की आता म्हणजे तुम्हाला दिसतच आहे म्हणजे हिने किती कमवते, छान म्हणजे राहते. बिना असं पण नाही की कुठल्या गोष्टीचं आता टेन्शन घेत नाही तर काय नाही. आता लई त्यांना मित्र परिवार लागतं. एका दिवस फोन जर आला तर मस्त त्यांचे सगळं 10-15 मिनटं बोलत बसतात. असं त्या स्ट्रगल किंवा आयुष्यात कमवायचं तेव्हा त्यांनी भरपूर केलं. आणि आता पण तसंच आहे, कामाच्या बाबतीत म्हणलं की मस्त त्यांची आता लाईफ त्यांनी एन्जॉय करतात. आणि एवढं एक सांगते मला हे निम तर एवढं कुठल्याच गोष्टीला कमी केलं ना. पोराला कुठल्या फील्डला जायचे ती जेव्हा तुम्हाला कुणाला काय करायचे ते करावं आणि ती जिम्मेदारी मला दिली, तुला कशी शिकवायची शिकव. पप्पाचा विश्वास बी कमवून दाखवला आणि चांगले शिकून पण दाखवणे आणि चांगले आता त्यांच्या ह्याच्यामध्ये सेट आहेत ते. एवढं मग तर अभिमानानं सांगते किंवा काय मी खूप देवाला म्हणते. देवाचं खूप खूप धन्यवाद की माझं असं सुखी परिवार असंच राहू दे, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. नाव ठेवले साऱ्यानी तरीही मी स्वप्न पाहिले, संकटे ती होती वादळी वार सारे मीरे सोसले. हा नाव ठेवले साऱ्यानी तरीही मी स्वप्न पाहिले, संकटे ती होती वादळी वार सारे मीरे सोसले. जळणारे जळत राहिले, बघणारे बघत राहिले, घेऊन देवाचं नाव साऱ्यांना जिंकून लावले. हे मनगटात बळ त्याला कष्टाची हो जोड, यश आणलंय खेचून मी हार लावून या जोर. वाचणार मराठी गाजणार मराठी, लढायचं कामच नाही. तर अशी होती एकंदरीत आमच्या पप्पांची जर्नी. या खडतर आयुष्यात त्यांनी एवढे कष्ट केले आणि केलेल्या कष्टाची एक छोटीशी पोचपावती म्हणून त्यांना नुकताच एक पुरस्कार मिळाला. खरोखर आज आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो आमच्या पप्पांचा. आणि आज आम्ही जे कोणी आहोत ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. हे व्हिडिओ मी बनवत होतो आणि खूप जुने फोटो शोधून काढले. आणि दरवेळेस ठीक आहे बाकीच्या लोकांना फक्त ही व्हिडिओ म्हणून दिसते, पण ज्या काही गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी बोललोय त्या सर्व मी ॲक्च्युअलमध्ये फील केलेल्या आहेत. कळत्या वेळात माझ्यासोबत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं एक असतं ना, तुम्हाला जेवढं तुम्ही समजून घेता त्यापेक्षा जास्त 10 पटीने मला त्या गोष्टी अजून फील होतं ते त्यातून. त्यामुळं किंबहुना आत्ता माझा आवाज पण जसा आधी होता तसा नाही राहिला, डगमगलाय. आणि प्रत्येक वेळेस हे व्हिडिओ बनवताना मी जे माझा आवाज काढला हे एका टेकमध्ये झालेली गोष्ट नाही. मला 10 टेक 15 टेक घ्यावे लागले सिंगल लाईनसाठी. कारण मला असं होतं की पप्पांची जर्नी मला एवढं सर्वांसमोर मांडायची तर ती एकदम परफेक्टपणे आहे तशी मांडली गेली पाहिजे, जी प्रत्येकाला रिलेट झाली पाहिजे. आणि मला वाटतं मी म्हणजे असे स्वतःची तारीफ नाही करते, पण मला वाटतं मी चांगल्या पद्धतीने मांडले. आणि आय होप पप्पांना पण आवडले असतील. तुम्हाला काय बोलायचं? 2 शब्द तरी बोला. आज तुमचा बर्थडे कसं काय जरा व्हिडिओ बद्दल सांगा. एवढे कष्ट घेतले तेवढे बाकीचे तुमचे मित्रमंडळी पण आले. मला एक तर बोलायचं, मला याच्यातलं काहीच माहित नव्हतं. मला वाटलं नॉर्मल आपलं हॉटेलमध्ये जाऊन बर्थडे करून घरी यायचं, पण आज इथं आल्यानंतर मला एवढे जीवाभावाचे माझे क्लासमेट जवळजवळ 34 वर्षाचे क्लासमेट मला भेटले. आणि एकही कुणीच मला फोन केला नाही की बाबा इथं असा कार्यक्रम आहे. एवढंच बोलतो. थँक्यू. आणि तुझं बी लय आभार. तू पण बोल. व्हिडिओ मध्ये सगळे कष्ट माझे दिसत असले तरी हिचे पण कष्ट आहेत थोडेफार 10%. आणि अनुष्का पण आहे जिचा आज बर्थडे, तिचे पण आहेत थोडे 10%. सगळ्यांना थोडा वर माहिती तर आज 50वा बर्थडे पप्पांचा. एका गोष्टीला सगळेच अग्री केले की बिलकुल 50 वाटत नाही.
एकदम आमच्या घरातला जो एनर्जी बॉम्ब असतो ते पप्पाच आहेत. आणि मला एक गोष्ट सांगायला असं आवडेल की पप्पा एकदम सगळ्यांना माहिती आहे त्यांचा आवाज खूप मोठा आहे. म्हणजे कोणाला रागवायची गरजच नाही. ते नॉर्मल बोलले तरी असं वाटतं रागावून बोलले ते, पण ते एवढे एकदम सॉफ्ट म्हणायचे आहेत ना. आपण बोलतो नारळासारखे की एकदम स्ट्रिक्ट माणूस आहे, असं की खूप नुसतं पीच मोठा आहे पप्पांचा. पण आतापर्यंत ते घरात 4 वेळा रडलेत मम्मीपाशी, जे की त्यांना वाटतं मला माहित नाहीये की म्हणजे असं ती साईड पप्पांची म्हणजे एक वडील म्हणून लिटरली ते खूपच जास्त भारी आहेत. म्हणजे आमच्या दोघांचं जे लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी म्हणतो की आपण सगळे, म्हणजे की मी स्वतः झालं माझं हेल्थ इश्यू असो किंवा इंटरव्ह्यूज असो, कधी असं खूप अपडाऊन्स येतात, तेव्हा पप्पांचं फक्त एकच असतं आमच्या दोघांना की तुमचा बाप आहे ना खंबीर, बस तुम्हाला काय करायचं ते करा, बिलकुल कशाचं टेन्शन घ्यायचं नाही. सो ते एक खूप म्हणजे खूप घरातलं आमच्या एक लाईव्ह एक्झाम्पल म्हणतो ना की जसं शाळेत शिकवलं जातं आपल्याला की आपण कष्ट करा, कामाबाबतीत ध्येय असू द्या, फोकस असू द्या. पण मी माझ्या पप्पाला आणि काकांना लाईव्ह मध्ये आम्ही बघितलंय की आज म्हणजे ते जवळजवळ 30-35 वर्ष झालं काम करता, पण असं कधीच नाही की ते असं 11 वाजेपर्यंत झोपलेत. 7-8 वाजता की उठले आणि जाणार म्हणजे जाणार कंपनीत. म्हणजे छान ओकेजन आहे, फादर्स डे आहे, तर इथे ऑलमोस्ट सगळेच फादर्स असतील. सो हॅपी फादर्स डे सगळ्यांना. प्रत्येकाचा पप्पाच्या लाईफ मध्ये इथे आलेल्या प्रत्येकाचं म्हणजे खूप मोलाचा वाटा आहे. म्हणजे पप्पासोबत आमच्या पण लाईफ मध्ये. सो आतापर्यंत तुम्ही त्यांच्या सगळ्या सुखादुखात होता, असंच इन फ्युचर आमच्या पप्पांसोबत आमच्यावर पण अशीच आशीर्वाद राहू द्या आणि आम्हाला सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच. जणांना फक्त बोलायला सांगतो, परत आपण केक कापून जेवण करूया. आजच्या जे सांगण्यात तात्पर्य म्हणजे आता जे आपण व्हिडिओ बघितली, खरंच ते व्हिडिओ मध्ये खरंच कनेकरने आतापर्यंत जे कष्ट केले त्याला तोडच नाही. कारण खेडेगावातला माणूस आज पुणे सिटीमध्ये स्थायिक होतो, घर, गाडी, बंगला, कंपनी खरं दिसतं. कारण गावाला सुद्धा एवढं जमत नाही, परंतु आपल्या खेड्यातला माणूस त्यांचे शब्द, त्यांची भाषा अगदी खेडेगावासारखे आमच्या एरियामध्ये त्यांना एवढं मान आहे त्यांना, ते कोणीच त्यांना हे कळत नाही. आता कंपनी चालू असताना त्यांनी चाकणमध्ये कंपनी बांधले, सोलापूरला एक कंपनी बांधली. आता तो नुकताच त्यांना जो कंपनीचा इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार भेटला, त्यांचं नाव आता उद्योजक म्हणून आहे. उद्योजक नावाचा उल्लेख केला नाही, पण मी सांगतो कनेकर हे उद्योजक. तर असंच त्यांचे भावी आजच्या दिवशी शोकाचे समुदाय. मी सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट मनामध्ये पक्की आली की नामदेवराव तुम्ही फार भाग्यवान आहात. ही 2 रत्न परमेश्वराने तुमच्या पदरामध्ये टाकलेली आहे. अतिशय भाग्यवान. एवढं आपल्या वडिलांचं गुणगान करणारी मुलं आज समाजात आपण पाहतो. आणि एवढं सुंदर अशा पद्धतीचं पिसले झालं मी तर. म्हणजे ते तिकडे रडले नाही, तिकडे ते खरडे आहेत, पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा स्वभाव मला माहिती. ही अशी माणसं वरून कणकर दिसतात, पण आतून अतिशय हळवी असतात. ते एका बाजूला कुठेतरी जाऊन डोळे पुसतात. म्हणजे कधी राजकीय व्यक्ती किंवा असं कधीच मध्ये आलं. आमचे अर्जुन भाऊ असतील, सचिन भाऊ असेल, चिरंजीव असेल, सगळीच मंडळी एका जीवाची. आणि हे 50 वर्ष झाले आणि तुमच्या 100रीला सुद्धा ऋषी असाच व्हिडिओ बनवेल. इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात शिक्षण घेतलेली. कारण त्याच्या बालपणाचा मी स्वतः साक्षीदार आहे. अतिशय गरीब परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमधून एक चिखलातून कमळ फुलावं अशा पद्धतीचं त्यानं एक कार्य या ठिकाणी केलेलं आहे. हाफ पॅन्ट असायच्या नामदेवच्या अक्षरशः पाठीमागच्या बाजूला ते ठिगळ म्हणत असायचं, तसे ठिगळ असायचं, दोऱ्यानं शिवलेलं ठिगळ त्याच्या पॅन्टवर असायचं. आणि अशा गरीब परिस्थितीमधून किंवा त्याचे जे वडील होते किंवा नामदेव असेल, आम्हाला आठवतं की लहानपणी नामदेव हा एक ब्राह्मणाचं दुकान होतं, किराणा दुकान, आणि त्या मला वाटतं कुलकर्णी काकांचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये नामदेव कामाला असायचा आणि त्यामधून तो फीस भरायचा. वडील त्याचे वडील हे दुसऱ्याच्या गुरावर किंवा सालानी असायचे, कारण अर्जुनांना या ठिकाणी त्याचे चुलते आहेत. आमच्या गावामध्ये बऱ्याच जे गरीब मुलं आहेत अशा मुलाला सुद्धा शैक्षणिक कार्यामध्ये तो चांगल्या प्रकारचं सहकार्य करतोय. तर पुढील भावी आयुष्यासाठी नामदेवला शुभेच्छा. वहिनी साहेब तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. आता एवढा सगळा व्हिडिओ वगैरे पाहिला, त्या व्हिडिओतून असं एक ऐकायला मिळालं तुमच्यातून की ऋतुजा झाल्यानंतर आमची परिस्थिती सुधारली. म्हणजे ऋतुजाला सुद्धा पायगुण चांगला. कोणी
कसं असतं काय म्हणतात त्याप्रमाणे तुझं पायगुण चांगला आहे तसंच दिवशी तू काय नाराज होऊ नको तुझा पण चांगला आहे. तर नामदेव नाही जे काय बोलत ते मनापासून बोलत. आम्ही कुटुंबाबद्दल सगळे सांगितलं जसं कुंभार सरांनी सांगितलं परिस्थिती लहानपणापासून कशी होती. जसं घर एक वेळा नाही सर 3 वेळा घर राहिलेलं आहे माहितीसाठी. फक्त थोडक्यात सांगतो की आम्ही 6-7 भावंड आहे. 6-7 भावंडापैकी सर्वात कमी प्रेम मिळालेला म्हणजे आमचा आप्पा. सर्व भावंडामध्ये ज्याला कुणी लक्ष न देणं किंवा त्याच्या इच्छा किंवा काय न त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं म्हणजे तो एकमेव व्यक्ती. पण ज्यावेळेस परिस्थिती बिकट असते ना तोच वेळ असतो की तो कसा कन्वर्ट करायचा संधीमध्ये कन्वर्ट करायचा. तर ते प्रत्येक वेळेस त्याने कन्वर्ट करत गेला न तक्रार करता. कोणाशी तक्रार नाही. असं पण नाही की स्वार्थ साधत गेलाय आणि स्वतःच फक्त एक कुटुंब घेतलंय स्वार्थ बघितलाय आणि माझा मी मोठा झालोय बाकीशी घेणं देणं नाही. आज तागाय तसं झालेलं नाहीये. जर त्याच्या ताटात एक भाकर असेल तर चतकोर तो खाईल बाकीच्याला तो डिवाइड करून देईल. असं आतापर्यंतची त्याची जर्नी राहिलेली आहे. इथून पुढे पण त्याच्या स्वभावात बदल होणार नाही काहीच नाही. आता माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर आमच्या बहीण भावंडाबद्दल माझ्या वडिलांना जास्त सांभाळणारा म्हणला तर तो आहे. माझ्यापेक्षा जास्त लक्ष तो माझ्या वडिलांकडे तो देतो आणि त्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आम्हाला तिघापेक्षा त्याचं बॉन्डिंग जास्त आहे. बाकीच्या बद्दल माझ्या लहान मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल सांगायचं म्हणलं तर माझ्यापेक्षा त्यांची जास्त ओढ त्यांच्याकडे नसते. ते माझ्यापेक्षा कमी असतात आणि तिकडेच असतात. काही वेळेस मला असा प्रश्न पडतो की मला 3 मुलं आहेत का मी दोघं नवरा बायकोच आहे अशी परिस्थिती घरात सुद्धा असते. आणि माझ्या वडिलांना किंवा आईंना एवढा मान आम्ही तिघं पण भाऊ देत नाहीये. तेवढं तो देतो. जेवढं श्रद्धा मानतो ज्याप्रमाणे तो माझ्या वडिलांना मानतो त्याप्रमाणे मी त्याला मानतो. कारण त्याच्याकडे बघत एक स्टेप घेत मी पण त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्या एवढा मोठा माणूस किंवा दिलदार माणूस मी कवच म्हणू शकणार नाही. मला पण फील आहे पण मी प्रयत्न करत राहतोय. आणि असंच त्याची सर्वांवर आमची अशीच माया राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा पुण्यात राहण्याच्या मागे सर्वात मोठा हात म्हणजे भाऊजीचा आहे. माझा स्टँड आणि रस्ता त्यांनी दाखवला. माझं वडील मी लहान असताना वारले. त्यानंतर मी सुट्टीला वगैरे यायचं भाऊजी माझं नाही का कृषीचं ॲग्रिकल्चर वगैरे झालं सुट्टीला गावावर इकडं तिकडं जाऊन मुलासोबत वायपट नाद लागले वगैरे हे व्हायचे म्हणून ते म्हणजे मला राहिलंच. गाडी नाही का सर्व मला ट्रेन घेऊन गेली ती 1च्या 2 झाल्या आणि त्यांनीच माझ्यासाठी म्हणजे टेबल नाही का उभं केलं. त्यांच्याच ओळखीवर आज पण माझं चालतंय. आज माझं इथं घर आहे स्वतःचं 2-3 वाहन आहेत. कायम वडिलाप्रमाणे माझ्या खंबीर मागे उभं आहे. त्याचप्रमाणे माझ्या ताईचा बी हात आहे. कायम आज बी 8-15 दिवसात मला फोन 10-15 मिनिटं असतेच का होतं सगळी काय पेट्रोलचे पैसे नाही म्हणलं तुमच्याकडनं कशाला का पैसे घ्यायचे पेट्रोलचे. जे हा माणूस खरंच माणसाला ज्या वेळेला गरज पडेल ना तो उपयोगी पडणारा माणूस आहे. त्याला पुढील आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जावे एवढे. निगडीकर काकांबद्दल सांगायला खूप आवडेल की म्हणजे मी त्यांना कधी भेटले नाही पण आमच्या घरात त्यांचं एवढं नाव असतं ना की जे मोस्ट डिफिकल्ट टाइम असतो ना की जेव्हा खायला काय भेटत नाही किंवा एक ब्रेक भेटला जसं बोलले भारत कोचमध्ये त्यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतलं ॲज अ बॅचलर म्हणून. ते म्हणजे पप्पा पण एवढं त्यांना हे करतात ना की त्यांच्यामुळं असं झालं. तर मी त्या काकांचं मी सांगते की त्यांचं असं म्हणजे घरी येणं जाणं खूप कमी झालं किंवा माझी पण वेट फार कमी झालं. पण आमच्या बोलण्यात ते नेहमी असतात की निगडीकर काकांमुळे असं झालं तसं झालं. सो थँक्यू काका. मी त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालंय पण तरी पण ते हडपसरवरनं आज इथं आलेत. सो थँक्यू आल्याबद्दल. मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते येतील. तर मी माझ्या मामाचं पण सांगेल. माझे सगळे मामा इथं आले. माझा अमोल मामा पण सकाळी एकदम 10-11 वाजता माझ्या मामी ड्युटी करून आल्यात रुईभरवरनं तुळजापूरवरनं. सो त्यांचं मी बोलणं विसरले. सो थँक्यू सगळेजण आल्याबद्दल. येणी बस नाव घेतले बरं का. तुमचं मीच घेणार होतो क्रेडिट काउंट चालू होते. तुला बोलायचं ये ऐका हिचा पण बड्डे बरं का आपण विसरून जातो. मी ऍड्रेस सांगितलं ये ना हॅपी बर्थडे म्हणतात तुला.
मला पण मी फर्स्ट टाइम स्टेजवर बोलते आहे. सगळ्यात आधी काकाला हॅपी बर्थडे आणि हॅपी फादर्स डे. जसं की माझ्या बाबांनी सांगितलं की आम्ही तिघं पण काकाच्या खूप जवळचे आहेत नाही का. काकाने कधीच आम्हाला असं मी काका आहे तुझं असं दाखवलं नाही. नेहमी असं दाखवलंय की मी तुझ्या पप्पासारखा आहे. पण मला काहीच पण माग नाही. मी कधी काकांना असं मागितलं आणि काकाने मला दिलं नाही असं कधीच झालं नाही आतापर्यंत. बोलायचं का? बोल मी आहे. जसं की काकांच्या फ्रेंडने सांगितलं की काका मॅथ्समध्ये खूप चांगले होते. माझे फर्स्ट टाइम 30 पर्यंत टेबल हे काकांनीच पाठ करून घेतलेत. अधूनमधून सारखे क्वेश्चन्स विचारणार. मी काकांचा मार पण असं खूपदा नाही खाल्लं पण वरदा जी मनात एक भीती असते ना ती पण आहे काकांबद्दल. आणि जसं की काकांचे एक फ्रेंड्स बोललेले की दीदीने खूप केलं तसं दादाने पण केले. त्याच्या मागचं ते खूप लेट केलं दादांनी खूप लेट केलं पण ठीक आहे ते त्याच्या कामामुळे झालं. तसं दीदीनं पण खूप छान केलंय. हॅपी बर्थडे पण अजून एकदा हॅपी बर्थडे झाले आता एकंदरीत. आणि काकांचं सांगायला गेलं जसं हिच्या आयुष्यात काकांचं लय मोठा रोल आहे तसं आमच्या आयुष्यात आमच्या काकांचा लय मोठा रोल आहे. तुझं 30 पर्यंत पाडेपाठ करून घेतले आमच्याकडून 35 पर्यंत करून घेतले ते पण उलटे. आणि एवढा मार पप्पांचा कधी खाल्ला असेल तेवढा मी काकांचा खाल्ला. तू पण असं नाही. केकचा किस्सा असं झाला की केक खूप मोठा होता. आम्ही कोथरूडून आणला होता. आणता गाडीच्या हादऱ्यामुळे केक जशी तरी झाला तो जरा साईडला कलंडला. त्यामुळे तो जरा चिमलाय का साईडने. त्यामुळे ऐन टाइमला दुसरा केक अरेंज करून ते गेलाय. आणि जो केक होता तो चांगलाच आहे पण थोडी डिझाईन त्याची गेलती तो आपल्याला खाण्यामध्ये भेटेल तिकडे आहे शॉर्टकट. केक चालतोय. माझे काय व्हिडिओ काहीच नाही. व्हिडिओ ज्यासाठी केला एवढा 8 तास आणि स्वतः ऋषी कनेकरच नाही व्हिडिओ असं कसं झालं. काका इकडं बघा. तिकडं अंगठी काढायला बोट मोकळे नाही. इकडे सगळं हात पुढून मागून मोकळ हात काढायला बोट काम केलं पाहिजे ना. चला परत एकदा एंगेजमेंट झाली पप्पा. हे आपल्या कंपनीतले गुरु आहेत. करते धरते सगळ्यात जुने. हे अशी कंपनीतली अख्खी टीम आहे. मी आजपर्यंत कधीच कॅमेरा पुढे बोललेलो नाही पण कालचा एवढा छान कार्यक्रम बघून मला सध्या इच्छा झाली कॅमेरा पुढे बोलायची. सर्वात प्रथम ऋषीला धन्यवाद देतो की माझ्या स्वप्नातही मला वाटलं नव्हतं की असा माझा बर्थडे होईल. जे मित्रमंडळी परिवार आलेला होता त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे. आणि एवढा मोठा बर्थडे मला एकदम सरप्राईज मध्ये त्यांनी दिला. त्याच्यामुळे ऋषी, ऋतू, अनुष्का आणि ऋतूची मम्मी हे सगळे जण मला एकदम शॉक देऊन टाकलेला आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा मी आभारी आहे.